गुड इव्हनिंग. तर वाजलेत 6 आणि आम्ही निघालो आहे आता परत, जसं की तुम्हाला मगाशी म्हणाले, ट्विन टॉवर आणि KL टॉवरसाठी. आता निघालो आहे आम्ही KL टॉवरला. ते इथून खूप जवळ आहे. आता आमची गाडी आली आहे बाहेर, आता आम्ही निघतो. मी बोलली इथे बस फोटो काढते एक. तर डिस्कशन असं चालू होतं की तिथे खूप छान डेकोरेशन केलेलं होतं क्रिसमसचं, आणि माझं असं चालू होतं की चला फोटो काढा. पण रुद्र काही रेडी होत नव्हता तिथे फोटो काढायला, तर आम्ही दोघांनी काढले आणि आम्ही बाहेर निघालो. आणि जसं काही सकाळी ते ड्रायव्हर बोलले होते की पाऊस असतो संध्याकाळी, काही होत नाही, तसं थोडंफार भरून आलं होतं. तर मला टेन्शन आलेलं की आमचं होतं आहे का नाही होतं आहे नाईट टूर. पण देवाच्या कृपेने पाऊस तर नाही पडला, थोडं वातावरण होतं. ज़्यादा नॉर्थ के कम है, साउथ के ज़्यादा है. साउथ के ज़्यादा है? साउथ के ज़्यादा, नॉर्थ के तो वेरी लेस है, बहुत कम है. अच्छा. अब क्योंकि टोटल 87 फ्लोर है, 85 ज़्यादा. आणि हा आहे ट्विन टॉवर, आणि बघायला इतका सुंदर दिसत होता, म्हणजे फुल ऑन मेटॅलिक दिसत होता, पण तो पूर्ण काचेचा आहे. आणि मधून तो असा जॉईन आहे आणि खूप सुंदर दिसत होता. आणि आम्ही फोटोज काढायला आता सज्ज झालो आहे. ही समोर एक बँक आहे, तिचं पण स्ट्रक्चर खूप सुंदर होतं आणि ती पूर्ण येल्लोइश शेडमध्ये होती. आणि ट्विन टॉवर हा पूर्ण व्हाईट शेडमध्ये आहे. आणि असं बघायला गेलं तर हे डे टूरमध्ये सुद्धा होतं, पण ह्या जो लाईट इफेक्ट आला आहे ना इतका सुंदर, तो फक्त नाईट टाईमलाच आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळेल. तो ड्रायव्हर आम्हाला स्वतः बोलले की सकाळी ट्विन टॉवर वेगळे दिसतात आणि रात्री ट्विन टॉवर हे वेगळेच दिसतात. आणि म्हणून आम्ही खूप खूप छान असं, आणि पाऊस जर पडला असतं तर ऑफकोर्स कॅन्सल झालं असतं, पण देवकृपेने आमचा पाऊस नाही पडला आणि आमचं नाईट टूर अगदी छान झालं. आणि हा एक्सपिरियन्स वन ऑफ द बेस्ट होता. की इतकं छान असं मॅनमेड स्ट्रक्चर इतकं सुंदर दिसतंय ना, खूप जास्त, म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओमध्येही दिसतच असेल, पण तिथे एक्सपिरियन्स करणं अजून वेगळं आहे. आणि आमच्यासारखे इथे खूप टुरिस्ट होते जे फोटोज काढायला आलेले नाईट टूरसाठी, आणि तिथे खूप गर्दी होती. आम्ही त्यांच्याकडनं, तिथे मुलं होते छान फोटोज काढून देत होते, आम्ही त्यांच्याकडनं फोटोजही काढून घेतले आणि आम्ही आमच्या रील पण बनवत होतो. पण खूप छान दिसत होतं. पण आम्ही तिथून आता निघून आम्हाला KL टॉवरलाही जायचं होतं, की तिथून 15 मिनटाच्या अंतरावरती होतं. आम्ही छान रील बनवल्या 2-3 आम्ही, आणि निघालो तिथून. आणि हे जे आहे ट्विन टॉवर आणि जी बँक आणि हा जो सर्कल आहे, हे एकदम मेन रस्त्यावरती आहे, त्याच्यामुळे गाड्यांची वर्दळ चालूच असते. आणि हा एक फुटपाथ आहे, तिथे आपण फोटोज काढायला थांबू शकतो. आणि जो थोडासा पुढे असा गॅप आहे छान, तिथून आपण ते फोटोज व्यवस्थित काढू शकतो. तिथून आम्ही फोटोज क्लिक करून घेतलेले. त्या मुलांकडे छान असे फ्लॅश होते, त्यांच्या फ्लॅशमध्ये ते फोटोज अजूनच छान दिसत होते. आणि आता आम्ही निघालो आहे KL टॉवरला. बिल्डिंगचे स्ट्रक्चरच इतके सुंदर सुंदर आहेत ना, म्हणजे बघायलाच खूप मस्त वाटत होतं. थोडेसे आडवे पण घ्या मला. आणि तो जो समोर दिसतोय ना असं छान असं गोल चंबूसारखं काहीतरी उंचवट्यावरती उभं आहे, ते KL टॉवर आहे. आणि तिथेच आम्ही चाललो आहे आता. छान असं लाईट स्पार्कल होतं आहे, मस्त दिसायला किती छोटं दिसतं आहे. मला एवढा अंदाजा नव्हतं की ते एवढं उंच असेल, पण ते खूप जास्त उंच आहे. ते तुम्ही बघायलाच आता. विंटर आहे.
अँड फायनली वी रीच टू द KL टॉवर. आणि इथे जे ऑब्झर्वेशन डेक आहे तेच आम्हाला बघायला मिळालं. आणि आत्ता पाऊस पडायला लागला आहे, सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो सगळ्यात वरचा टॉप फ्लोअरचा डेक होता तो बंद केला, जो ओपन असतो. आणि हा जो ऑब्झर्वेशन डेक आहे तो त्याला ग्लास आहे पूर्ण आजूबाजूने, तो ओपन आहे. ओके, थँक्यू. थोड्या वेळासाठी बंद झाले का? थोड्या वेळासाठी म्हणजे पाऊस पडला ना, वातावरण होतं ना, पडलं स्कायडेक म्हणजे ओपन होतं पूर्ण. एवढा वेळ लागला. TH00 थांबली तर 0 करेक्ट. चल मॅडम. आणि ह्याला म्हणतात ऑब्झर्वेशन डेक. ते पूर्ण ग्लासचं आहे आजूबाजूनी आणि तिथे बसायला छान सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. तिथून आपण पूर्ण मलेशिया बघू शकतो. आणि इथे आतमध्ये थोडंसं शॉपिंगसाठीही ठेवले. पण शाणे असाल तर तिथे काही शॉपिंग करू नका, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे सगळं. आणि ते छान अशा दुर्बिणी ठेवलेल्या आहे, त्याच्यातून आपण सिटीची कोणतीही बिल्डिंग किती झूम करून बघू शकतो. आणि छान असा सिटी व्ह्यू येतो इथून, असा छान लाईटिंग स्पार्कल एक वेगळा एक्सपिरियन्स होता. हे सगळं आत्तापर्यंत TVतच बघितलेलं असतं आपण, आणि अचानक असं डोळ्यासमोर आल्यावरती कसं एकदम होतं तसंच मलाही झालं होतं. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता हा KL टॉवरचा. एक ऑब्झर्वेशन डेकला आम्ही गेलो होतो तिकडचा. इथेही आम्ही छान रील बनवले आणि छान व्हिडिओज घेतल्या आणि खूप टाईम स्पेंड केला, कारण की गर्दी अजिबात नव्हती. आम्ही होतो आणि हार्डली 2-3 कपल्स होते आणि ते शॉपकीपर्स होते जे पण होते. आणि खूप शांतता होती, पीस होता. आणि आम्ही खूप छान असं तिथे थांबून आमची फोटोग्राफी छान केली. तिथून जायचं मन नव्हतं करत, कारण की इतका सुंदर व्ह्यू होता आणि इतकं छान सगळं दिसत होतं ना, की आम्ही म्हणजे असं शोधत होतो की हे कुठे होतं, ते कुठे होतं, आपण हे सकाळी बघितलेलं ते कुठे असेल, असं म्हणजे लाईक खूप छान एक्सपिरियन्स होता. कोमल कुठे आलीस तू? आम्ही आता KL टॉवरमध्ये आलो आहे ऑब्झर्वेशन फ्लोअरला. आणि ते समोर तिथे दिसतंय ते ट्विन टॉवर आहे. ट्विन टॉवरला नाही गेले तुम्ही? जाऊन आलो आत्ताच, आता तिथूनच आलो आहे. आणि तिथे वरती जाऊन नाही दिला आम्हाला, बोलले नो एंट्री. रुद्रा कुठे चाललाय तू? हे काय ॲक्च्युली मी वाचलं नाही नीट, पण हे या बिल्डिंगसारखे म्हणजे KL टॉवरसारखे अजून किती टॉवर्स आहेत अख्ख्या वर्ल्डमध्ये ते त्यांनी मेन्शन तिथे केले होते हाईट वाईज मे बी. कारण की मी एवढं वाचलं नाही. ही व्हिडिओ ही रुद्रच्या पप्पांनी घेतली होती. पण हे सगळे स्ट्रक्चर बघून मला असंच वाटतं की जे सेम आहेत त्याच्यासाठी हाईट वाईज त्यांनी छान असे ते बनवले होते. एक वॉल. आणि हा KL टॉवर आहे खालून, तिथे म्युझिक चालू होती आणि त्या म्युझिकच्या फ्लोवरती तिथे लाईटिंग होती. म्हणजे जशी म्युझिक वाजायची तशी ती लाईटिंग ग्लो व्हायची. आणि खूप छान त्यांनी बनवलं आहे हे. आणि इथून आपण छान असा KL टॉवरचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो आहे, इथे बसू शकतो आहे, इथे फोटोज काढू शकतो आहे. असं त्यांनी एक खाली गार्डन बनवलं होतं.
आणि इथे आम्ही ट्राय करत होतो रुद्रबरोबर रील बनवायला, पण रुद्र ॲज लाईक ऑलवेज तो काही इंटरेस्टेड नसतो आणि तो कॅमेरा जेव्हा बंद असेल तेव्हा छान असं काहीतरी करतो आणि जेव्हा तेच कॅमेऱ्यात आपण कॅप्चर करताना त्याला सांगतो की नाही तू हे कर, आपण फोटोज काढूया, तर तो नाटक करतो. मग खूप फिरल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, पण इथे खाण्यासारखं तर काही नव्हतं, पण पिण्यासारखं होतं. शुगर केन ज्यूस होता, कोकोनट ज्यूस होता. तर आम्ही हे ठरवलं की आपण कोकोनट ज्यूस घेऊयात आणि तुझ्या पप्पांनी कोकोनट शेक घेतला, नाही मिंटवाला काहीतरी घेतलं होतं, पण ते त्यांना आवडलं नाही. त्यांनी अख्खं ते तसंच डस्टबिनमध्ये टाकलं. त्याला भूक लागली. त्यांनी मी कोकोनट ज्यूस घेतला आणि रुद्रानी कोकोनट क्रश घेतला होता, पण रुद्रानी पण काही पिलं नाही. मग ते खूप थंड होतं ॲक्च्युली, खूप जास्त बर्फ होतं त्याच्यामध्ये, पण ठीक आहे, म्हणजे पिण्यासाठी काही नव्हतं तिथे, म्हणून मग आम्ही ते घेतलं होतं. आता आम्ही आलो आहे इथे जिथे पूर्ण मलेशियन डेज सेलिब्रेट होतात. इथे आम्ही आलो आहे. त्या गार्डनचं नाव मला नाही सांगता येते, पण इथे सगळे मलेशियन डेज त्यांचे सेलिब्रेट होतात. मी आता आहे ना ऑलरेडी आपलं बोलणं झालं ना काल, 2 दिवसामध्ये रेडी होतं. छान अशी ऐतिहासिक वास्तू आहे मलेशियामध्ये, कोलालंपूरमध्ये. आणि इथे त्यांचे सगळे जे मोठे मोठे दिवस असतात, जे डेज असतात, जसं इंडिपेंडन्स डे हे ते सगळे इथे त्यांचे सेलिब्रेट होतात. आणि इथे आत्ता इव्हिनिंग टाईमला त्यांचे सगळे म्हणजे जे गार्डनमध्ये लोक बसलेले होते, छान एन्जॉय करत होते. तिथे पुढे जिथे ती एक विंटेज बिल्डिंग आपल्याला दिसली, स्ट्रक्चर, तिथे पण सगळे लोक असे छान एन्जॉय करत होते. लहान मुलं होते, बबल्स ब्लो करत होते, बलून्स होते, छान असं वातावरण होतं. तिथे आपण आता जाऊ. इथे छान असं आपण जसं पिक्चरमध्ये बघतो ना की तिथे छान असे लोक जमले आहेत, सायकल करत आहे, कोण खेळतं आहे, कोणी बलून ब्लो करतं आहे. ते वॉटर बलून जे असतात ना ते लोक ते हे करत होते छान. आणि छान असं वातावरण एकदम मस्त, एकदम लाईव्हली वाटत होतं सगळं. टुरिस्ट पण तेवढेच होते, लोकलियन्स पण तेवढेच होते आणि छान असं ॲम्बियन्स खूप मस्त होतं तिथे. आणि अशाच प्रकारे आमचं नाईट टूर हे संपलेलं आहे इथेच. ह्या लास्ट पॉईंट होता नाईट टूरचा आणि छान झाली आमची नाईट टूर. पाऊस आला नाही आणि खूप मजा आली आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत डिनरसाठी. एक इंडियन रेस्टॉरंट आहे, पंजाबी रेस्टॉरंट आहे ॲक्च्युली, आणि तिथे आम्ही जाणार आहोत आता. आणि खूप भूक लागली आहे आम्हाला आणि इथून आम्ही डायरेक्टली आता त्या रेस्टॉरंटला जाणार आहोत आणि तिथून आम्हाला ते हॉटेलला परत ड्रॉप करणार आहेत. आणि आजचा दिवस इथेच संपतो आहे आणि उद्या आम्हाला लिगोलँडला जायचं आहे. आणि लिगोलँडचा प्रवास इथून 2-2.5 तासाचा आहे आणि 2-2.5 तासाचा प्रवास झाल्यानंतर तिथे करायचं आहे आणि परत संध्याकाळी तेवढाच प्रवास करून परत हॉटेलला यायचं आहे. तर दिवस हेक्टिक असणार आहे. तर बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.